मित्रांनो, आपण वाल पिकाचा जर विचार केला तर साधारणतः एकदा जर आपण लागवड केली तर लागवड झाल्यापासून साधारणतः मी तुम्हाला सांगतो 9 ते 12 महिन्यापर्यंत आपण त्याचं उत्पादन लगातार ही घेऊ शकतो. कारण की मित्रांनो, एकंदर खत व्यवस्थापन असेल, त्यासोबतच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर आपण व्यवस्थित नियंत्रित केला, पाण्याचं योग्य नियोजन जर केलं, तर साधारणतः वाल पीक हे 12 महिन्यापर्यंत 100% मित्रांनो उत्पादन हे देत असतं. त्यासोबतच मित्रांनो, एकंदर आपण जर प्रति एकरामध्ये उत्पादनाचा विचार केला तर साधारणतः प्रति एकरामध्ये 15 टनापर्यंत देखील आपण वालाचं उत्पादन हे घेऊ शकतो. परंतु मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, जबरदस्त उत्पादन घेण्याकरिता योग्य वालाची व्हरायटी किंवा योग्य वाण निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामध्ये मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाल घेवडा पिकाच्या ज्या जबरदस्त नावाजलेल्या उत्पादन क्षमतेला ज्या नावाजलेल्या ज्या व्हरायटी आहेत, त्या व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो, कोणत्या व्हरायटीची लागवड करावी, लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये उत्पादन हे चालू होत असतं, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एकंदर मित्रांनो, वाल घेवडा पिकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी नावाजलेली जी हायब्रिड व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो धरतीची 968. मित्रांनो, धरती DLH 968 ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. जबरदस्त उत्पादन क्षमता बरोबरच लागवडीपासून साधारणतः 60 दिवसांमध्ये पहिल्यांदा ही व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी येत असते. मित्रांनो, या वाल पिकाचा जर आपण विचार केला तर डार्क हिरव्या रंगाच्या शेंगा आपल्याला या वाल पिकाच्या बघायला मिळत असतात. त्यासोबतच मित्रांनो, नंबर 2ची जी व्हरायटी आहे अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. अंकुर सीडची ARDL 183 म्हणून जी वालची जी व्हरायटी येत असते, ह्या व्हरायटीकडे देखील तुम्ही जाऊ शकतात. ही व्हरायटी देखील उत्पादनाला चांगली आहे. त्यासोबतच शेंगांचा आपण विचार केला तर हिरवा आकर्षक रंग आपल्याला अंकुर ARDL 183 या व्हरायटीचा बघायला मिळत असतो. साधारणतः मित्रांनो, या व्हरायटीच्या लागवडीपासूनचा जर विचार केला तर आपण 45 ते 50 दिवसांमध्ये पहिल्यांदा ही व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी येत असते. एका शेंगची लांबी जर बघितली तर साधारणतः 7 ते 8 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळत असते. त्यामध्ये मित्रांनो, तुम्ही अंकुर 183 म्हणजेच अंकुर ARDL 183 या व्हरायटीकडे देखील जाऊ शकतात. मित्रांनो, ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. त्यासोबतच मित्रांनो, अंकुर सीडची जी दुसरी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो अंकुर डॉली म्हणून येत असते. ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. चांगल्या प्रकारे उत्पादन आपण या व्हरायटीचं घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, साधारणतः लागवड झाल्यापासून अंकुर डॉली ही जी व्हरायटी आहे, ही व्हरायटी साधारणतः 60 ते 65 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणार आहे. एकंदर मित्रांनो, या 3 व्हरायटी आहेत. 3 व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड तुम्ही लागवड करण्याकरिता करू शकतात. त्यामध्ये मित्रांनो, अंकुरची DLH 867 ही देखील चांगली व्हरायटी आहे. त्यासोबतच गावरान वालमध्ये वचन सीडची VRDR 007 ही देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. याचं देखील चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतात. मित्रांनो, या ज्या 3-4 व्हरायटी मी सांगितल्यात, या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही आपल्या शेतामध्ये वालची लागवड ही करू शकतात. त्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला वाल लागवड करायची असेल तर मी रेफर जी व्हरायटी करत आहे ती म्हणजे मित्रांनो धरतीची DLH 968 नावाने जी वाल व्हरायटी येते, त्या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात. मित्रांनो, ही जी वाल व्हरायटी मी सांगितली आहेत, या व्हरायटींची लागवड मल्चिंग पेपरवर करा. त्यासोबतच मित्रांनो, तारकाठीचं व्यवस्थितपणे नियोजन करा. जर तारकाठीचं व्यवस्थित नियोजन असेल, खतपाणी व्यवस्थित नियोजन असेल तर साधारणतः 8 ते 12 महिन्यापर्यंत तुम्ही या व्हरायटीपासून उत्पादन तुम्ही घेऊ शकतात. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% विचारू शकता. तुम्हाला उत्तर हे दिलं